गाइस, आज मी तुमच्यासोबत फार्मसी रिलेटेड असे हिडन सिक्रेट किंवा असे हिडन गोष्टी शेअर करणार आहे ज्या तुम्हाला कधीच कोणी सांगणार नाही आहे. कारण ज्या सिक्रेट्स किंवा सिक्रेट म्हटल्यापेक्षा अशा अनटोल्ड स्टोरीज, ज्या अनटोल्ड स्टोरीनी आपण सराउंडेड झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना वाटतंय की फार्मसी झाल्यानंतर आपल्याला 5 फिगर सॅलरी असणार आहे. ॲडमिशन घेताना आपल्याला भरपूर असं माहिती असतं की ठीक आहे, फार्मसीमध्ये भरपूर ऑप्शन आहे, जे कुठल्याच फील्डमध्ये एवढे ऑप्शन नाही आहे जेवढे फार्मसीमध्ये आहे. वी कॅन जॉईन इंडस्ट्री, वी कॅन गो टू अकॅडमिक, वी कॅन स्टार्ट अवर बिझनेस. बट ॲक्च्युअलमध्ये हे सगळं आहे का? हे सगळं ट्रुथ आहे की फॉल्स आहे? हे सगळं मिथ आहे का? यामध्ये नेमकं खरं काय आहे? ह्या सगळ्याबद्दल मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण जेव्हा आपण फार्मसीमध्ये ॲडमिशन घेतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये असतो की एक ना एक तरी ऑप्शन आपल्याकडे असतं. त्या पॉझिटिव्हिटीने आपण फार्मसीला ॲडमिशन घेतो. फार्मसी पासआउट झाल्यानंतर ती रियालिटी आहे का? खरंच आपल्याला फार्मसी झाल्यानंतर 5 फिगर सॅलरी असते का? तर ह्या सगळ्या मिथवरती, मिथ म्हटल्यापेक्षा हे जे काही अनटोल्ड स्टोरीज असतात त्या स्टोरीबद्दल मी आज इन्व्हील करणार आहे की नेमकं ट्रुथ काय आहे आणि मिथ काय आहे. तर गाईज, फर्स्ट ऑफ ऑल, जर तुम्ही ॲडमिशन घेतली आहे हे इमॅजिन करून की फार्मसी झाल्यानंतर आम्हाला 100% प्लेसमेंट होणार आहे आणि 100% आमचं करिअर सेट आहे, तर हे सगळ्यात मोठं मिथ आहे. यस, तुम्ही आत्ता बघणार तर कॉम्पिटिशन ही भरपूर झालेली आहे. भरपूर असे फार्मसीचे कॉलेज आहे, भरपूर असे ॲडमिशन्स होत आहे प्रत्येक वर्षी. लाईक 10 इयर्स अगोदर जर तुम्ही बघितलं असणार तर इंजिनिअरिंगमध्ये भरपूर असं होतं की भरपूर असे ॲडमिशन, जो तो काय करतोय तर इंजिनिअर करतो, काय करतोय तर इंजिनिअरिंग करतो. बट आता असं झालं आहे की आपण कोणालाही विचारलं तर तो म्हणतो की मी फार्मसी करताय. कुठलाही स्टुडंट जर तुम्ही म्हटला, प्रत्येक दुसरा व्यक्ती हा काय करतो तर फार्मसीकडे जातो आहे. कारण त्यांना असं वाटतं की फार्मसीकडे भरपूर असे ऑप्शन आहे. बट जेव्हा आपण पासआउट होतं तर रियालिटी ही काहीतरी वेगळीच असते. कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक वर्षी भरपूर असे स्टुडंट पासआउट होत आहे. प्रत्येकांना जॉब पाहिजे आहे, प्रत्येकांना सॅलरी घ्यायची आहे, प्रत्येकांना स्वतःचा बिझनेस स्टार्टअप करायचा आहे. आणि अशामुळं जेव्हा भरपूर असे ऑप्शन्स अवेलेबल असतात तेव्हा आपल्याला खूप अशी कमी चान्सेस असतात की आपलं प्लेसमेंट व्हावं, आपलं काहीतरी स्वतःचं बिझनेस स्टार्ट व्हावं. तर हा आपला सगळ्यात मोठा मिथ आहे की पासआउट झाल्यानंतर आपल्याला 5 फिगर सॅलरी असणार आहे. सेकंड थिंग, तुम्ही तुमचा सेकंड बिझनेस स्टार्ट करू शकता, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बट ॲक्च्युली करू शकतो का? तर हां, करू शकतो, आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहे. बट केल्यानंतर ते रन आउट होणार आहे का? कारण आता तुम्ही जर बाहेर फिरायला गेला तर प्रत्येक कॉलनीमध्ये ॲटलिस्ट 2 to 3 मेडिकल शॉप्स अवेलेबल आहे, कॉस्मेटिक्स आणि केमिस्ट अवेलेबल आहे. आणि अशा वेळेस तुम्ही तुमचा सेटअप जर तिथे केला तर कितीच % चान्सेस आहे की ते रन आउट होणार? ऑब्वियसली कॉम्पिटिशन भरपूर आहे. आणि असेच जे नवीन स्टार्ट करणारे मेडिकल्स आहे त्याला आपल्याला भरपूर असं स्टार्टिंगला आपल्याला भरपूर असं पे करावं लागणार आहे. ऑब्वियसली लॅक्समध्ये पे करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतरच आपला स्टार्टअप होऊ शकतो. ठीक आहे, नवीन जर तुम्ही एखादा मेडिकल शॉप ओपन करत असणार तर ऑब्वियसली आपल्याला त्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे भरपूर. आणि तर आपला जर असा एखादा छान असा फिजिशियन असणार तरच आपला स्टार्टिंगला रनआउट होऊ शकतो. ठीक आहे, हा एक सगळ्यात मोठा मिथ आहे. अगेन, अकॅडमिक जॉईन करू शकतो, तर येस, ॲक्च्युली अकॅडमिक जॉईन करू शकतो. तर यामध्ये तुम्हाला लॅक्समध्ये पॅकेजिंग असणार आहे का? तर आन्सर आहे नो. हे सगळ्यात मोठं मिथ आहे. कारण स्टार्टिंगमध्ये जर आपल्याला फार्मसी नंतर जर आपण जॉईनिंग करतो तर आपल्याला ॲज अ फ्रेशर म्हणून 80 to 20,000 फक्त असतं. त्या व्यतिरिक्त आपल्याला हाय पॅकेज किंवा हाय सॅलरी मिळत नाही. अगेन, सेकंड ट्रूथ की जर तुम्ही यामध्ये कुठल्याही प्रकारचं घेत नसणार तर आपल्याला आणखीन जॉब्स अवेलेबल आहे का? तर ऑनेस्टली स्पीकिंग, मेडिकल शॉपमध्ये जर आपण जॉब करतो तर आपल्याला फार अशी सॅलरी नसते. 8 to 10,000च आपल्याला ते पे करतात ॲज अ फ्रेशर. ही रियालिटी आहे. मग तुम्ही म्हणणार आता फार्मसीला ॲडमिशन घेतल्यानंतर आम्ही काही चुकी केली का? आमचं करिअर इथे स्टॉप आहे का? तर हे अगदी चुकीचं आहे. मी फक्त तुम्हाला रियालिटी सांगते की असं होऊ शकतो. बट
त्यामध्ये एक कॉईनचे 2 साईड असतात, राईट? ठीक आहे, हेड आणि टेल. तशाच प्रकारे एक दुसरी साईड आहे की तुम्ही स्वतःवरती फोकस करत असणार की फक्त कॉलेज लाईफ आहे, एन्जॉय करताय, एक्झाम देत आहे आणि तुम्हाला असं वाटतं की पासआउट झाल्यानंतर की मला माझ्यासाठी एखादा जॉब ठेवलाच आहे. यासाठी हे अगदी फॉल्स आहे. बट मी तुम्हाला ट्रूथ सांगते की तुम्ही स्वतःवरती फोकस करताय, काहीतरी स्वतःचं इनोव्हेशन करत आहे, फार्मसी सिरियसली करताय, थिसिस जे काही सिरियसली करताय, तर तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला हाय पॅकेजेस जॉब मिळू शकतात. त्यासाठी तुम्हाला स्वतःचा रूट जो आहे तो रूट तुम्हाला शोधावा लागणार, स्वतःची पाथ तुम्हाला घ्यावं लागणार. किंवा बिझनेस करताय तर तुम्हाला तुमचा जे काही ओन 100% द्यायचा आहे. आता 100% द्यायचं म्हणजेच काय, तर तुम्हाला तुमच्यामध्ये जे काही युनिकनेस आहे ती युनिकनेस फाइंड आउट करायची. फाइंड आउट कधी करणार? पासआउट झाल्यानंतर? तर ऑब्व्हियसली नो. पासआउट झाल्यानंतर फाइंड आउट करण्यामध्ये वेळ जात नाही, तर विचार करण्यामध्ये जातो की नेमकं ॲडमिशन घेऊ का, MBA करू का, बी फार्मसी करू का, की जॉब करू का. सपोज डी फॉर्म झाला असेल तो बी फॉर्म करणार, बी फार्मसीवाला एम फार्मसीकडे PG कडे जाणार, नंतर PhD कडे जाणार. तो याच्यामध्ये भरपूर असा वेळ जातो. सो आय मस्ट से, जर तुम्ही बी फार्मसीमध्ये आहे तर तुम्ही फर्स्ट इयरपासून स्वतःमध्ये काही वेगळं आहे हे डिटेक्ट आउट करण्याचा प्रयत्न करा. कारण फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरपर्यंत आपण लाईटली घेतो आणि फायनल इयरमध्ये आपण भरपूर असे सिरियस होतो. सो आय मस्ट से की रियालिटी ही आहे, तुम्ही जर 4 वर्ष तुमचे वेस्ट घालवणार तर 4 वर्षानंतर तुमचं लाईफसुद्धा वेस्ट जाणार आहे. येस. आणि तुम्ही जर फर्स्ट इयरपासून स्वतःवरती वर्क करणार, कारण कॉम्पिटिशन भरपूर आहे खरंच. ॲक्च्युअलमध्ये एक जर तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाणार तर तुम्हाला तिथे बघायला भेटणार की हजारो विद्यार्थी तिथे इंटरव्ह्यू देण्यासाठी आहे. एक वॅकन्सी ज्याला भरपूर असं छान पॅकेज आहे आणि त्यासाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं लागणार आहे. तुम्हाला का म्हणून सिलेक्ट करणार तो? तुमच्यामध्ये ती गट्स लागणार तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी. म्हणून आपल्या स्वतःवरती फोकस करा, स्वतःला जास्त वेळ द्या, सो दॅट पासआउट झाल्यानंतर तुमच्या हाती लगेच जी 5 फिगर सॅलरी असते ती 5 फिगर सॅलरी असणार आणि ऑब्व्हियसली छान असा पॅकेज असणार. मी डिमोटिवेट करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ प्रिपेअर केला नाही आहे, बट तुम्हाला रियालिटी फोकस करण्यासाठी किंवा रियालिटी माहिती असण्यासाठी हा व्हिडिओ प्रिपेअर केला आहे. कारण मी जेव्हा फार्मसीमध्ये ॲडमिशन घेतली होती तेव्हा मी ह्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने घेतली होती की मला MBBS करायचा होता. त्या वर्षी नेमका जो एक्झाममध्ये प्रॉब्लेम झाला होता, आमचा पेपर लीक झाला होता, त्याच्यामुळे मी सेकंड एक्झाम देऊ शकले नाही. मग सेकंड ऑप्शन म्हणून मी फार्मसीला ॲडमिशन घेतली की ठीक आहे, नेक्स्ट इयरमध्ये मी नीट देईल आणि MBBSकडे जाईल आणि किंवा प्लस मी मेडिकल शॉप टाकणार. मेडिकल शॉप जर नाही भेटलं तर मी इंडस्ट्रीमध्ये करणार आणि तिथे मला छान असा पॅकेज भेटणार. आणि ह्या इंटेन्शनने मी बी फार्मसीला ॲडमिशन केली. बट ऑनेस्टली स्पीकिंग, ना माझा मेडिकल शॉप आहे ना मी इंडस्ट्रीमध्ये करत आहे. मी अकॅडमिक लाईन जॉईन केली आहे, ॲज ऑफ असिस्टंट प्रोफेसर वर्क करत आहे. सो आपण जेव्हा ॲडमिशन घेतो तेव्हा आपला पॉईंट वेगळा असतो आणि रियालिटी ही वेगळी असते. सो याच्यासाठी मी तुम्हाला हा मेसेज देत आहे की तुम्ही बी फार्मसीमध्ये आले आहे. नाव यू हॅव टू फोकस ऑन युअर सेल्फ. फालतू अशा गोष्टीकडे आपल्याला डायव्हर्ट व्हायचं नाही आहे, कारण ही जे 4 वर्ष असतात ते आपल्याला मेन फोकस करायचे असतात. बाकीच्या रेस्ट ऑफ द लाईफमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकतो. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल फोकस ऑन युअर करिअर. सो व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. ओके, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.